हमारे पार्टी को मराठी वोट नहीं मिला तो किसको मिले। विरोधी पार्टियों के लोग एक बार फिर जातिवाद पैदा करने की कोशिश कर रहे हैं। बाला साहेब ठाकरे कहते थे कि जो मेरे महाराष्ट्र और देश का है उसे खुद पर गर्व होना चाहिए। हमारे यहाँ मिश्रित वातावरण है। विरोधी मराठी मत का अपमान कर रहे हैं या मराठी लोगों का अपमान कर रहे हैं। 40% हरे, 40% नीले और 40% भगवा रंग के झंडे लेकर कौन निकला, ऐसा कहते हुए शिवसेना उबाटा पक्ष की नेता किशोरी पेडणेकर ने विरोधियों को आडे हाथ लिया। नाही, मुळामध्ये असं सांगणं एम फॅक्टर चालला, तो चालवला कोणी? चालवतो कोण? सत्ताधारी चालवतो ना एम फॅक्टर, आणि ते दिसले आहेत। मला असं वाटतं एम फॅक्टरपेक्षा आमच्याकडे अनेक विस्थापित लोक झाली। मे महिना असल्यामुळे अनेक लोक गावाला गेले आणि जे उर्वरित होते, जे एकदम भारतीय जनता, ते गेले नाहीत। त्यांनी एक झाडून मतदान केलं। अर्थात जे झालंय त्याच्यासाठी आम्ही अभ्यास करतोय, अवलोकन करतोय। त्याच्यावरती निश्चित विधानसभेला आम्ही ती मुसंडी मारू, कारण आदित्य ठाकरेंनी या वरळी विधानसभेमध्ये महाराष्ट्रात नव्हे एका देशाला दिशा दाखवण्याचं काम करतायत। आणि इतक्या लहान वयात त्यांचा जो पगडा आहे, तो पगडा असा सहजासहजी हलणार नाही आहे। आकड्यांचं गणित आहे, जो जिता वही सिकंदर आहे, तरी त्या आकड्यांच्या गणितामध्ये आम्ही कमी झाले म्हणून निरुत्साही होणार नाही, वाढले म्हणून अति आत्मविश्वासही होणार नाही। आम्हाला आमचे पाय कुठे ठेवायचे आहेत, जमिनीपासून वर की जमिनीवरच? तर आमचाच नेता जमिनीवर आहे, आम्ही का जमिनीच्या वर जातो? नागपुर समय, गली से दिल्ली तक।